नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण थपथपीत कोळंबी मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया थपथपीत कोळंबी मसाला बनवायला। कोळंबी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आलं, मिरची, कोथिंबीर, कांदे, लसूण, टोमॅटो, हळद, तेल, स्वादानुसार मीठ, घरगुती मसाला, गरम मसाला आणि आपण कोळंबी घेतली आहे साफ करून। सर्वात प्रथम आपण वाटण बनवायचं आहे। वाटणासाठी लागणारे साहित्य: लसूण, आलं, मिरची, कांदा, खूप सारी कोथिंबीर आणि टोमॅटो। हे जे आहे हे आपण चांगलं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी ॲड करायचं। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झाल्यावर आपण जे वाटण बनवलेलं आहे ते चांगलं त्या तेलामध्ये परतून घ्यायचे। लसणाचा आणि आल्याचा जो कच्चेपणा आहे तो आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घालवायचा आहे। वाटणाला तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं तेलामध्ये फ्राय करायचं। बघू शकता साइडने तेल सुटत आलेलं आहे। आता यामध्ये आपला घरगुती मसाला ॲड करायचा। त्यानंतर हळद, गरम मसाला, स्वादानुसार मीठ, व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे जे वाटण आहे ते। त्यानंतर आपल्या मिक्सरच्या भांड्यामधून पाणी जे आहे ते त्यामध्ये घालायचं आहे, कारण आपल्याला थपथपीत कोळंबी मसाला बनवायचा आहे। त्यामुळे जरासं जाडसर आणि ओलसर असं ठेवायचं आहे। आता यामध्ये आपण जी स्वच्छ साफ केलेली जी कोळंबी आहे ती यामध्ये घालायची आहे आणि वाटणामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। यामध्ये जास्त पाणी ॲड नाही करायचं, थोडंसं पाणी ॲड करायचं। कोकम घालायचं आंबटपणा येण्यासाठी। कोळंबी बरोबर कोकम आंबटपणा असणं गरजेचं आहे। कोकम नसेल तर ऑप्शनल म्हणून तुम्ही चिंचेचा कोळ किंवा आगळ किंवा आता कैरीचा सीझन चालू असल्यामुळे बाजारामध्ये इझिली कैरी अवेलेबल होत आहेत, तर तुम्ही कैरी पण घालू शकता। पाणी ॲड केल्यानंतर पाणी घातल्यानंतर 10 मिनिटं मंद आचेवर ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिट झालेले आहेत। आता आपली कोळंबी मसाला जो आहे तो तयार आहे। कोथिंबीर घालून गार्निश करायचा आहे।
आता आपला झणझणीत आणि चटकदार असा थपथपीत कोळंबी मसाला तयार आहे। असेच आमचे व्हिडिओ बघत राहा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। असेच आमच्या व्हिडिओंना प्रतिसाद देत राहा। धन्यवाद।